हॅलो गाईस, तर संध्याकाळी मी आणि बाबा गेलो शेतामध्ये, कारण आम्हाला इम्पॉर्टंट काम करायचं होतं. ते इम्पॉर्टंट काम मी समोर सांगतेच. तसं मग मी तिथे गेल्याच्यानंतर मला इतकं मोठा इथे वेल दिसला होता आणि हा वेल भोपळ्याचा आहे आणि याच्यामध्ये एक मस्त असा छोटासा भोपळा पण लागला आहे. माझ्या घरानं याची भाजी करतच नाही, बोंडच करतात नसतं, पण यावेळी मी भाजी करणारच आहे. नंतर मला हे अशा डांबराच्या गोळ्या अशा कापडामध्ये भरायच्या होत्या आणि त्या अशा पराठीला लावायच्या होत्या. कारण या डांबरच्या गोळीचं खूप बेकार आणि खूप भारी स्मेल येतो ना, तर यामुळे डुकरं आणि प्लस माकडं दूर राहणार आणि पराठीचं नुकसान कमी होणार याच्यासाठी असते ते. म्हणून मी असं पूर्ण शेतामध्ये ते लावून घेतलं. मग मला खूप जोरात तहान लागली होती, तर मग मी पाणी प्यायला गेले. पाणी पिऊन नंतर मी बाबासाठी पण पाणी घेतलं आणि बाबांना पाणी दिलं. तर बाबा म्हणाले होते की वरच्या शेतामध्ये पण लावून दे, पण तिथे कापडं शिल्लक राहिलेच नव्हते. तर मग डिरेक्टली ती डांबरचे गोळे त्या झाडामध्ये पुटअप केले आणि तिथलं काम झाल्याच्यानंतर मी कोठ्यामध्ये आले होते. इथे शंभूचा शिवदा टुकूर पाहत होता. खूप दिवस झाले होते संत्रा नव्हतं खाल्लं, म्हणून संत्रा खाऊन बघावं म्हटलं. तर मग मी संत्रा तोडला आणि खायला घेतला. तर तुम्ही माझ्या एक्सप्रेशननेच बघू शकत असाल की ते संत्रा किती भयंकर आंबट आहे. तर आमचं सगळं काम झाल्याच्यानंतर आम्ही सनसेट बघत घरी जायला निघालो. बाय बाय.